तसेच माझे बंधुराज या ठिकाणी आहेत. तसेच जितेंद्र गोंगरे त्यांचा बंधू आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. हॅलो. 55 धावांचं टार्गेट, खूप मोठं असं टार्गेट असेल. 18 चेंडू आणि 55 धावा, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, असं मी मागेही म्हटलं होतं. तसंच हे फलंदाजीसाठी खूप पोषक असं ग्राउंड आहे. तर ह्या धावा चेस करणे काही अशक्य असं आव्हान मला वाटत नाहीये. पाहूया, आदित्य क्रिकेट क्लब पण एक तुल्यबळ संघ आहे. दरम्यान आदित्य क्रिकेट क्लब कडून सलामीची जोडी शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॅमेरा द्यायचे दीपेश शेलार यांच्या शुभ हस्ते, तुमचे बंधू. दोन्ही संघांना विनंती आहे, थोडी घाई करायची आहे. दरम्यान आदित्य क्रिकेट क्लबची सलामीची जोडी हरिश्चंद्र नवाळे आणि रामानंद नवाळे, त्याने सकाळच्या सामन्यामध्ये खरोखर सुंदर अशी फलंदाजी केली होती. तसेच लकी ड्रॉ कुणाला 20 रुपयामध्ये कुकर आणि इस्त्री, जर आपलं नशीब आजमावायचं असेल तर आपण कुपन घ्यायची आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. या सामन्यामध्ये खरंच गरज आहे रामानंद नवाळे यांच्या बॅटिंगची. वैयक्तिक पहिला तसंच संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय जय वराडेवाडीकडून. जय मारा करतील हरिश्चंद्र नवाळे याला. पंचकृषीतील एक मोठं नाव हरिश्चंद्र नवाळे. तसेच आमचे ऑफिस मध्ये मित्र जैन सिंह वर्धनकर कुठे असतील त्यांनी यायचे. थोडासा लांब असा रनअप आहे. 18 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष आहे. हा सामना जर आदित्य क्रिकेट क्लबला जिंकायचा असेल तर हरिश्चंद्र नवाळ्याला आपला विकेट शेवटपर्यंत जपावा लागेल. हरिश्चंद्र नवाळे याने 3 बॉलला 3 षटकार मारले तर 201 रुपये आयोजकांकडून दिले जातील. हा चेंडूला पुल केलाय मेन लेगच्या दिशेने. एक येते, दुसरा प्रयत्न असेल, पूर्ण चांगला रनिंग बिटवीन द विकेट हरिश्चंद्र नवाळे आणि रामानंद नवाळे यांच्यामध्ये 2 धावा चोरले. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून अमोल खेंबेकर आमचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित यायचे. आपण अमोल अमोल यायचे इकडे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. अमोल यायचे. अमोल 2 धावाने हरी आपला खाता बोलताय, संघाचाही खाता बोलताय. परत एकदा फलंदाज बॉलिंग मार्कवर हातो पटाचा चेंडू काही मिळत नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या दरम्यान. या 2 धावांना धावसंख्या वाटते, धावसंख्या होती 4. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 55 धावांचा साथ करत असताना आदित्य क्रिकेट क्लब 2 चेंडू 4 धावा. परत एकदा जय आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना, परंतु विलंब होतोय, थोडी घाई करायची दोन्ही. अमोल अमोल याचे आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून माझे बंधुराज ज्यावेळी
कॉमेंट्रीला सुरुवात केली होती तेव्हा मला वाटतं पनवेलपर्यंत सुद्धा माझ्यासोबत हा व्यक्ती होता. लेग साईडला येतोय षटकार. हरिश्चंद्र नवाळे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या होते 10. तीन चेंडू आणि 10 धावा. परत एकदा जय. परत एका कुटुंबाचा चेंडू. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल पकडलाय. हरिश्चंद्र नवाळे यांची खेळी संपुष्टात. अतिशय क्रिकेट क्लबला खूप मोठा झटका हरिश्चंद्र नवाळे याच्या रूपात. या विकेटवरती थँक्यू डीजे. या विकेटवरती म्हणजे हरिश्चंद्र नवाळे याच्या विकेटवरती नरेंद्र कामतेकर जे आयोजक आहेत या टुर्नामेंटचे तेही स्वतः नाराज आहेत. हरी याची जागा घेण्यासाठी जातात प्रितेश सोनू. चार चेंडू 10 धावा आणि एक मोठा फलंदाज बाजवून परतलाय हरिश्चंद्र नवाळे. एक चांगला झेल टिपलाय क्षेत्रात. रितेश हा सुद्धा चांगली फटकेबाजी करतो. त्याला संघाला कित्येक सामने त्यांनी जिंकून दिले. पाहूया जय प्रितेशसाठी हा कुटुंबाचा चेंडू. सुंदर चेंडू खेळून चाललाय स्ट्रेट पाहायच्या दिशेने. एक धाव कुठली केली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे क्षेत्ररक्षकांकडून. मात्र 2 धावही रोखू शकले नाही. 2 धावी धावसंख्या वाचली. धावसंख्या होते 12. सुंदर प्रकार सुरू होता. परत एकदा जय. कुटुंबाचा चेंडू आहे निर्धाव चेंडू. बाकीचं काम यशस्वी करतोय. धावा निघतायत 12. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या आहे 12. हरिश्चंद्र नवाळेची विकेट. पूर्ण खांद्यावरती घेऊन रामानंद नवाळे क्रीज वरती आहेत. नितेश सुंदर फटका आणि चेंडू जाते सरळ सीमारेषे बाहेर 6 या धावसंख्येसाठी. सुंदर फटका. टेनिस क्रिकेटमध्ये डोळ्यांचा पार न भेटणारा फटका रामानंद नवाळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. शॉट. धावसंख्या होते 18. परत एकदा नितेश रामानंदसाठी सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. बॉलर कमबॅक करतोय आपला. एका षटकानंतर एक निर्धाव चेंडू टाकतोय. परत एकदा नितेश बॉलिंग मार्कवर जोरदार अपील. मात्र फेटाळले होते परंतु निर्धाव चेंडू.
परत एकदा रामा. पहिल्या षटकारानंतर खरोखर सुंदर गोलंदाजी केली. 2 चेंडू बांधून ठेवलेत फलंदाजाला. उंच उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पळून काढलेत. 2 धावेने धावसंख्या झाली आहे 20. हा सामना जर जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची आता आकषबाजी करणे आवश्यक. परत एकदा सुंदर फटका रामानंद नवाळे याच्याकडून येतोय चौकार. या चौकारासहित धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 24. पंचावन्न धावांचा पाठलाग करताना परत एकदा टप्प्याचा चेंडू चेंडू खेळून काढलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय. एक धाव पळून काढली. एका धावेने धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 25. आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू आणि 30 धावा. 5 षटकार. एका षटकामध्ये 5 षटकार. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. रामानंद नवाळे स्वतःच ऐकलाय. 5 षटकार. 6 चेंडू आणि 5 षटकार. उलटा चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या होते 27. धावसंख्या होते 28. हं. 4 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र चमत्कारच स्वदेशी क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये विजय आणून देऊ शकतो. चौकार. धावसंख्या होते 32. 3 चेंडू शिल्लक आहे. 33. सुंदर फटका रामानंद नवाळेकडून. चेंडू जातोय सीमा पार 4 या धावसंख्येसाठी. आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू. रामानंद नवाळे बाद. दरम्यान स्वदेशी क्रिकेट क्लब हा सामना गमावत आहेत. विजय संघाचं हार्दिक स्वागत.
हॅलो. थँक्यू थँक्यू. हॅलो 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 हॅलो. आता जो सामना झाला मराठवाडी आणि आदिष्ट क्रिकेट क्लब केरावडे या दोन मध्ये या मॅच मध्ये विजय झालाय तो मराठवाडी हा संघ. या सामन्यामध्ये जो मोलाची कामगिरी केली तो फलंदाज केतन या सामन्यातील मॅचचा मार्क ठरतो. फलंदाज केतन आपण सन्मान स्वीकारसाठी आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. हॅलो. आपण पाहतो एनके ट्रॉफी 2024 उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं व सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मिनिट येणार. पुन्हा एक मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटणार. दोन्ही संघ देवाची बुडणी वावरती राहिली. नामवंत पहिल्याच सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. अशीच कामगिरी या सुद्धा सामन्यामध्ये नक्कीच पाहायला भेटेल. तसेच आमचे मामा वय वर्ष 73 तरी सुद्धा माझ्या स्पर्धेसाठी माझ्या शब्दासाठी इथपर्यंत आली आणि त्याने एक बक्षीस लावलं. एका षटकामध्ये जरी 3 विकेट घेतल्या तरी वर्धन यांच्याकडून 100 रुपयाची पारितोषिक असं त्याची नोंद घ्यायची. हो तो निनाद. हॅलो. यानंतरची मॅच होणार आहे अतिशय रंगतदार मॅच. दुसऱ्या खेळातली मॅच आहे. तिसरी मॅच नवरादेवी गुरुवाडी आणि OMCC आत्मवाडी. पहिला बॉल या सामन्यातील पॉईंटच्या दिशेने अगदी पॉईंटच्या डोक्यावर खेळलाय. बॉल न पाठवलाय सीमारेषे चौकार हुकून पहिला चेंडू स्वागत करेल चौकाराने. दुसरा बॉल हुकून चांगली बॉल आणि लाईन मध्ये चांगला पुनरावृत्ती बरेच तास असं त्यांचा पहिला चौका ठोके जैन श्रीवर्धन यांच्या शुभ हस्ते सन्मान होते ना. अगदी बॉलला लॉक केलं. अगदी प्रॉपर टायमिंग मिळालं. काय टायमिंग मिळालं बॉल नको नाही सीमारेषे बाहेर षटकार गोष्टीचे. थँक्यू. लगातार 3 6 मारले तर लगातार 3 6 मारले तर 300 रुपयाचं पारितोषिक असेल. काय खरोखरच कौतुक करावं लागेल प्रदीप याचं. नक्कीच चांगला खेळ टिपलाय. अगदी सेट झाला बॅटर ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार एक षटकार होता त्याला तो फलंदाज बाद केलाय फलंदाज प्रसिद्धने. एकदम चांगला खेळ अगदी तीन खेळ टिपलाय. अगदी मूळ चालून हा खेळ टिपलाय. पहिला फलंदाज बाद झालाय. खूप वाटत आले. कर्नाटक 6 वर 1 अशा परिस्थिती. नवला तुम्ही बरोबर या संघाचे एक सेट झाले बॅटर इथे बाद झालाय. त्याच्या बॅट मध्ये एक शॉट एक चौकार होता. नवीन बॅटर रोशन आहे तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. पहिला बॉल फेस करेल व्हॉलीबॉल पेसचे होते प्रसाद. पाचवा बॉल देखील या बॉलमध्ये ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न अगदी स्कोअरच्या दिशेने. इथे बॉल फीट होत चाललाय विकेट किपरची खास मध्ये बॉल नाही चांगले गोलंदाजी मिळतील. त्यानंतर सगळ्यात बॉल त्यानंतर विकेट हे 5 मिनिट वाटत. शेलर कुठे असेल तिथे शेलर त्यांनी यायचं. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हर मध्ये 10 दिवस. दुसरा बॉल फेस करेल
रोशन कट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये सफर बॉल किंवा विकेट प्रयत्न नाही बॉल पहिल्या षटक सुरू करा पहिला षटक किती सप्लाय एक दुसऱ्या सुरुवात होईल तो ऐकला पण त्याच्यात सोबत संख्या नक्कीच नक्कीच चांगलं गाणं तर लागलंय आता चांगलं संकेत लागत त्याच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण होत आहे गोलंदाज मार्ग सचिन जगदीश आता स्टार्टिंगला फलंदाज ऋत्विक त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 20 षटक होत फर्स्ट षटकामध्ये फक्त उभा होता आता कुठेतरी संख्या आहे बघा संख्येचा सोनं दिसतो का थोडंसं स्पीड करायचं थोडंसं स्पीड करायचं सेपरेशन टीम थोडंसं सेपरेशन बदल केलाय अगदी डीप कव्हर मध्ये शतक ठेवलाय या संख्येच्या बाहेर लगातार 200 रुपये देवेश मिस्त्री याच्याकडून असतील याची नोंद घ्यायची त्याचं प्राइस पण जाऊ सलग 2 सुटण्याची 200 रुपये ऑन साईडला फक्त प्लेसमेंट केली बहुत चांगला स्कोरच्या दिशेने एक डबा प्रयत्न चांगला निर्णय नक्की दिलाय रोशनने एका टीमची धाव अकरा धावसंख्या स्कोर बघा दुसरा ओव्हर या सुरुवात पहिल्या बॉलने आकाश पाटीलने काय कर रोशन रोशन मोठा फटका मिळते प्रयत्न होता पण बॉल फेट होत चालला विकेट आणि बाहेर टप्पा म्हणतोय चांगली गोलंदाजी गोलंदाज नितेश पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च करतो प्रसादाने दुसऱ्या षटक होतो मात्र गोलंदाज मुकेश असा प्रयत्न करावा लागेल इथे मोठे स्ट्रोक व्हावं लागेल प्रयत्न परमेश्वर आक्रमण तर करावंच लागेल हो चांगला फटका तुम्हीला एक आनंद कारपेटने स्पोर्ट्स मध्ये फॉल होतो क्षेत्ररक्षक त्याने थ्रो केलाय चांगलं क्षेत्र चांगली फेकी म्हणावं लागेल 27 मीटर होतं नाही नसाने क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी त्याचा क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे थोरलीवाडी कर्मवाडी येते थोरलीवाडी थोडी यायचे थोरलीवाडी त्याच्यानंतर सामना असेल पाटवाडी आणि थोरलीवाडी कर्मवाडी यायचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल 3 चेंडू 12 धावा चांगले गोलंदाजी चांगली कामगिरी म्हणाल गोलंदाज रतीश चौथा बॉल या स्पेन मध्ये हो चांगला फटका विविध अलंकार पेटणे अगदी लॉंगिंगचे कसे प्रेक्षक आहे पण चांगले चपळे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय वाकण्याचं क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी जवळच्या 3 पळाचं एका टीमच्या धावसंख्या पोहोचते मात्र 2 धावा धावत आल्या या 2 टीमच्या धावसंख्या पोहोचते 14 अजून एक 2 चेंडू शिकले या स्पेल मध्ये जवळ की बाकी आहे किती धावसंख्या बचत करतोय 9ला होती सध्या 14 धावसंख्या झाले हो चांगला फटका देशात प्रेक्षक बघूया रोज वाढवण्याची संधी पण खराब प्रे बनावं लागेल वर्ष कनेक्शन खराब झालं या 2 टीमची धावसंख्या 16 चित्राच्या चपल्याने करत असताना 16 धावसंख्या थुर्लीवाडी खंडवाडी येते थुर्लीवाडी 16 धावसंख्या ते डबलवर भर राहतोय सिंगल डबलवर शेवटचं बॉल या ओव्हर मध्ये हो चांगला फटका दिनेश स्ट्रोक होता बॉल चाललाय सीमेशी बाहेर बाहेर अगदी समोरच्या दिशेने ती वाटलं होतं 20 स्ट्रोक आहे पण बॉल पाठवलाय ऑडियन्स बाहेर येतोय ऋतिकच्या चुकून हा षटकार
षटकांचा खेळ संपला 22 धावा स्कोअर बदल एक फलंदाज पाठवला तर मागील बॉल बघितला मागील षटकामध्ये वाटतं होतं की लेडी कॅच ही डिस्टर्बिंग स्ट्रोक घडला पण तो बॉल गेला अगदी सीमारेषे बाहेर चांगले फलंदाजी मध्ये ऋत्विक आणि रोशन हे दोन्ही बॅटर करतायत 22 धावसंख्या झाल्या येणारे 6 चेंडू असल्या एक एक षटक विलास असा पावटे क्रॉस हा खेळ आहे पण आपला अनुभव कोणाला प्लस नव्हे पण गोलंदाज विलास अगदी हनन षटक म्हणतात तिसरं षटक या षटकामध्ये गोलंदाज गेलाय गोलंदाज मार्क विलास पहिला बॉल टाकेल या ओव्हर मध्ये बॅटर रोशन हो कट केला अगदी स्कोर कट स्ट्राईक ऋत्विककडे चांगलं काम करतोय माझ्या ऋत्विक जसं मंगाशी उल्लेख केला नाही तसाने एक दिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन टीम मध्ये सामना रंगला होता म्हणून एकूण 7 विकेट अशी परिस्थिती होती 252 टार्गेट होतं ऑस्ट्रेलिया समोर आणि हे टार्गेट चेस करत होतं म्हणजे मॅक्सवेल आणि कमिन्स तशी 7 मोठं मोशन देतोय आणि ते या चेंडूवर 2 धावा मिळतात या 2 धावसंख्या पोहोचतो 25 बॉल अजून एक 4 चेंडू बाकी आहेत या इनिंग मध्ये बघा किती धावसंख्या नजर पडतोय वेगळं चांगला फटका अगदी स्कोअरच्या दिशेने क्षेत्रशी तैनात आहे आणि इथे जज करतानाच नाही खेळ सुटलाय 2 धावा कंप्लीट केल्यात या 2 धावाच्या जोरावर टीमची धावसंख्या पोहोचते 27 वर थोडस पाहिलं जाते पंचांच्या माध्यमातून थोडस बॉल पाहिला जातो बघू काय निर्णय थोडस बॉडीला ताबा घ्यायचा आयोजकाने त्यांचा निर्णय तेवढंच तेवढं पंचांच्या निर्णयाला 2 धावा 25 धावा स्कोअर बनवत तिसरा बॉल हो चांगला फटका अगदी जवळच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे इथे अगदी पायाने 2 धावा कंप्लीट केल्या निश्चितपणे हा चौकार गेला असता पण अगदी पायाचं वापसी केलं अगदी चांगली कन्फर्ट मिळेल क्षेत्ररक्षकाची या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचते 36 शेवटचे 2 बॉल या ओव्हर मध्ये या इनिंग मध्ये 2 बॉल हो चांगला बॉल अगदी चांगला टप्पा मिळेल बॉल टप्पा नंतर खाली आला चांगली गोलंदाजी शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील नवलेदेवी गुरुवाडी या संघाची धावसंख्या 29 झाली आहे शेवटचा बॉल हो चांगला फटका दिशेने आहे तरी चांगला खेळ टिकलाय नाही तो फलंदाज पास झालाय दुसरा फलंदाज पास झालाय दोन्ही संघाचा आणि ते पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय 29 धावा कमी या संघाने MCC कातरवाडी या संघासमोर धन्यवाद तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून अनिल चाळके साहेब माझे मित्र गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला उपस्थित होते आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आला तुमचं सुद्धा शब्दचिन्ह आणि खांद्यामध्ये अभिनंदन आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केलं जाईल धन्यवाद ओके इथे मान्यवरांचं स्वागत केलं जाते स्पर्धेच्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ ठेवत या स्पर्धेमध्ये खास भेट देत आहेत सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागत केलं जाते चालू असणारी मॅच थोडं स्पीडअप करायचं गुरुवारी आपल्या संघ शक्यशो लावायचं तेच आपण मैदान जायचं स्पीडअप करायचं थोडं आपल्या भरपूर सामने अटकायचे आपल्या ही स्पर्धा एका दिवसामध्ये कव्हर करायचे
त्यानंतर TMCC कात्रेवाडी या संघाने आपली सलामी जोडी तयार ठेवायचे. या पहिल्या इनिंगचा विचार केला ओपनने फक्त 10 धावांचे खेळ केले. त्यानंतर ऋत्विक चला पाटवाडी आणि मुरलीवाडी यांच्यामध्ये टॉस होईल. 5 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला जाईल. 3 षटकांमध्ये 30 धावा 18 किंवा 30 धावा असं असेल या मॅच मध्ये. अतिशय रंगतदार मॅच होईल यात काही शंका नाही. आणि हे फायटिंग स्कोर म्हणतात 30 धावा म्हणतात तर 3 षटकामध्ये चांगली मॅच सर्वांसमोर हे ठेवली आहे. नवलादेव गुरेवाडी आणि MCC कात्रेवाडी या दोन टीम मध्ये पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये प्रसादने 10 धावकाचे होते. त्यानंतर रतीश 12 धावकाचे होते आणि त्यानंतर तिसरं एक महत्वाचं षटक फेकलं फक्त 7 धावकाचे गेले. विलास त्यांचं कौतुक करावं लागेल. 18 चेंडू 30 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. थोडंसं स्पीडअप करायचं पंच सामना सुरू करायचं लगेच. सेपरेशन टीम आपण लगेच सेपरेशन लावायचं. थोडंसं कमी वेळेत आपण हा सामना आटपायचा. 30 धावांचं टार्गेट 30 धावांचं टार्गेट ठेवून समोर मैदानच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर प्रसाद आणि लतीश. स्ट्रायकिंगला प्रसाद नॉन स्ट्रायकिंगला लतीश. व्हॉलीबॉल कसायचे होते गुरेवाडी टीम कडून म्हणून तास फुटबॉल. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल टाकेल. फिल्डिंग पेशंट पाहिली 38 सर्कलच्या बाहेर डाऊन साईडला एक स्क्वेअरच्या दिशेने एक मिड विकेट एक डावकार मध्ये. डावकर आता बॅटर आहे. पहिला बॉल हो उलटाची नव्हता चेंडू हवेत आहे. बघा काय निर्णय येतोय. पंचांचा निर्णय आला भीमर नो बॉल. पुढचा क्रिएट असेल या बॉलवर एकूण 3 बॉल मिळत आहेत. नो प्लस 2 3 धावा. पुढचा बॉल 3 हिट उघडा डोळे बघा नीट 3 हिट. हो स्क्वेअरच्या दिशेने बॉलला भिरकावलाय बॉलला पाठवलाय ऑनलाईनच्या बाहेर येतोय. कसच्या बॅटमॅन या दुसऱ्या इनिंग मधील पहिला षटकार मस्त आहे. ठीक आहे. अगदी 3-8चा फायदा उचललाय तो फलंदाज प्रसादाने. इथून कुठेतरी कमबॅक करावं लागेल फलंदाज मुद्दांना. पण तारीख 30 धावांची घेतो. इथून 5 चेंडू चांगले टिकून वाटतील. कारण आपल्या टीमला जर मॅच मिळतो असेल तर हे 5 बॉल चांगले टाकावे लागतील. हो चांगला पट्टा अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलाय वन सीमारेषे बाहेर चौकार. येस डीजे हो यावेळी चांगला फटका अगदी ऑन साईडला खेळलाय. सेफ प्रेक्षक आहे अरे तिथे टीमला त्याला टीम गेल महत्वाचा मोहरा पाठ केलाय. सेफ बॅटरीचं काम होतं काही गरज नसताना खेळलाय आणि मोठा फटका तिथे बाद झालाय.
धन्यवाद. 3 गोलचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरमध्ये 3 बरोबर 13 धावा झाल्यात आणि एक फलंदाज बाद झालाय असाच बॅट चुकावले त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आला होता नऊ बॅटर मैदानाच्या आतमध्ये कश्यप हो बॅटर आता दोन्ही राईट हँड आहेत कश्यप आणि नॉन स्ट्रायकरला लतीश पहिला बॉल फेस करेल चांगला फटका अगदी लॉंगच्या दिशेने खेळलाय स्वप्रेक्षक आहे आणि ऋत्विकडे चूक केली आहे हवा कॅश टाइम मॅच सोडलीच आहे दुसरी विकेट गेली असती समोरची टीम धावत आली असती पण ही तो 2 धाव मिळत आहेत या 2 धाव टीमचा धावसंख्या पोहोचला 15 वर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत समीकरण झालंय 14 चेंडू 15 धावा हो चांगला बॉल अगदी स्लोवर टाकलाय टीममध्ये परिवर्तन केलं चेंज ऑफ पेस आणि इथे फायदा मिळालाय गोलंदाज उत्तरला या छत्तीस शेवटचा बॉल असेल 15 धावसंख्या झाली कश्यप कश्यप आणि नतीश हे दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल हो चांगला फटका अगदी मिडविकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे आणि इथे यावेळी चूक करणार नाही टिपलाय दुसरं काय नाही श्रेष्ठचे धन्यवाद 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 पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आता एक क्वेश्चन झालं या मॅच मध्ये 12 बॉल 15 धावा रनलाय 2 फलंदाज बाद झाले एक प्रसाद आणि कश्यप आता पूर्ण जबाबदारी लतीश आणि विलासवर फलंदाज मार्फत होते ऋत्विक दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल टाकेल हो चांगले प्लेस केले एकच धावा मिळेल अगदी सन्मान केलाय आपल्या लिटल मास्टर नेहमीच म्हणतात सुनील गावस्कर की चांगल्या बॉलचा सन्मान करा आणि खराब बॉलचा समाचार करा हेच चित्र इथे पाहायला मिळतंय फलंदाज लतीश यांच्या माध्यमातून या एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 16 आता स्ट्रायकिंगला फलंदाज विलास ज्याने मागे 35 टाकले होते काय गोलंदाजी होती फक्त 7 खर्च होते गोलंदाजी काय आवश्यक असेल खराब प्रोग्राम वगैरे तिथे एक 19 धावसंख्या झाले आधीच आपला टार्गेट कमी आहे चांगल्या शेतकऱ्याची गरज आहे 19 धावा स्कोर बरोबर 2 रन टाकले येणारे 10 चेंडू असतील 10 चेंडू 11 धावा स्टार्टिंगला बॅटर नितीश लतीश आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दुसरी बॉल टाकेल या राऊंडमध्ये ऋत्विक समोर खेळतोय फलंदाज लतीश चांगला फटका अगदी लंबच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्याने फील्ड केलाय फक्त एकच धाव सिंगलच्या जोरावर 20 वर अजून या ओव्हर मध्ये 3 बॉल टाकायचे 3 बॉल टाकले 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च करत ऋत्विकची चांगली गोलंदाजी फर्स्ट टाकिंग फलंदाज विलास हो अनसाइड करण्याचा प्रयत्न शॉर्ट बॉल टाकलाय थोडीशी गती नव्हती त्याचा फायदा मिळालाय फलंदाज ऋत्विकला हाफ स्टॉप एक एक बॉल डॉट बॉल आणि एक एक डॉट बॉल समोर
सेंडिंग करत टीमचं कुठे कॉन्फिडन्स वाढते. मॅच बॉल 10 रन्स अशी परिस्थिती असं इक्वेशन या मॅच मध्ये. बॉल चालला गेला आणि बॉलला पाठवलाय स्कोलरच्या रिझर्व्हमधून. अगदी प्रॉपर टायमिंग होतोय विलासच्या बॅटमधून या संघातील पहिला षटकार मस्तीचे. धन्यवाद. अगदी मनगडच्या अगदी ताकद आजमावली या बॉलवर आणि बॉलला पाठवला अगदी सीमेच्या बाहेर. या षटकार टीमची धावसंख्या 34-20. अगदी टार्गेट सेट पण झालंय फक्त 4 धावा आवश्यकता. पण यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद झाला तिसरा फलंदाज बाद झालाय कातीवाडी या संघाचा विलास. त्या समितीने दिले 6-4 धावा. सहा बॉल 4 रन्स. सामना कंपल्सरी असेल हा स्पर्धेचा नियम आहे. सामना कंपल्सरी. तसेच माझे सर्व सी स्पोर्टचे संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्थानपन्न होते. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष अजूनही ओपनिंग फलंदाज लतीश मैदानाच्या आतमध्ये. पाटवाडी लतीश मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू आहे कातीवाडी या संघाची. 6-4 धावा हे टार्गेट समोर असताना फलंदाज फलंदाज रोशन. हो 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 इथे बॉल चाललाय बीट होऊन लॉंग स्टॉप सीमा रेषेबाहेर. इथे होतोय एमसीसी कातेवाडी कातेवाडी संघ कातेवाडी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि इथे विजय होतोय कातेवाडी संघ. हार्दिक अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी गुरुवारी या स्पर्धेमध्ये